नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. करमाळा तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पोलीस स्टेशनचा प्रश्न हा गाजत आहे. पोलीस वसाहतीचा देखील प्रश्न आहे. पोलीस ठाणं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अ, जागा कमी पडत आहे. पोलीस बांधवांना राहण्यासाठी घरं नाहीयेत. त्यांना विश्रांतीसाठी देखील जागा नाहीये. अशा अनेक अडथळ्यातून येथील पोलीस बांधव करमाळकरांसाठी सेवा देत आहेत. मुळात करमाळा तालुक्याचं भौगोलिक क्षेत्र जर पाहिलं तर प्रचंड मोठं आहे आणि त्यामध्ये पोलीस ठाणं देखील एकच आहे. त्यामध्ये अशा अनेक प्रश्नातून सध्या ते मार्ग काढत आहेत आणि करमाळकरांना सेवा देण्याचा देखील ते प्रयत्न करत आहेत. अशातच आता करमाळा तालुक्यात नवीन पोलीस ठाणं आणि पोलीस वसाहत अशा इमारत होणार आहे आणि ती ज्या ठिकाणी जागा प्रस्तावित आहे त्या जागेचा सर्वे देखील सध्या सुरू आहे. यासाठी एक कन्सल्टंट नेमण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून या जागेची तपासणी सध्या सुरू आहे. यामध्ये राज्य सरकारच्या गृह विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्या वतीनं हे सध्या काम केलं जाणार आहे. ती इमारत कशी असावी म्हणजे याची जी लाईनिंग आहे ती लेआउट पूर्ण झालेला आहे. मात्र त्या ठिकाणी नेमकी माती कशी आहे, दगड कसा आहे, त्यावरती कशी इमारत बांधली पाहिजे याची सध्या चाचपणी सुरू आहे आणि त्यानंतर फायनल इस्टिमेट, त्यानंतर ठेकेदार नेमणं अशा अनेक पद्धती आहेत त्या प्रक्रिया होतील. मात्र पोलीस वसाहतीचं जे काम सुरू करण्याची प्रक्रिया आहे ती मात्र सध्या सुरू झालेली आहे. 2 दिवसांपासून करमाळा पोलीस वसाहत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सॉइल सॅम्पल घेतले जात आहेत. कन्सल्टंटच्या वतीनं सोलापुरातील कंपनी यासाठी नेमण्यात आलेली आहे आणि त्यांच्या मार्फत 3 ठिकाणी आतापर्यंत बोरवेल सारख्या मशीननं सध्या सॉइल घेतलेल्या आहेत. त्याच्यातून जे निघलेले खडक आहेत त्याचे देखील सॅम्पल त्यांनी घेतलेले आहेत. हे सर्व अहवाल वरिष्ठांना पाठवले जाणार आहेत आणि त्यानंतर त्याची पुढील प्रक्रिया होणार आहे. संबंधित एजन्सीचे जे सिव्हिल इंजिनियर आहेत रोहित गोडगे यांच्याशी आम्ही ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की सरकारच्या महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळच्या वतीनं म्हणजे मुंबईमध्ये ही पोलीस विभागातील एक वरिष्ठ डिपार्टमेंट आहे आणि त्यांच्या वतीनं सोलापुरातील एका कंपनीला कन्सल्टंट म्हणून नेमण्यात आलेला आहे, म्हणजे सल्लागार म्हणून नेमण्यात आलेलं आहे आणि त्या अंतर्गत सध्या करमाळा पोलीस ठाण्यात ठाणे परिसरात ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनची नवीन इमारत आणि पोलीस वसाहत होणार आहे त्या ठिकाणी सध्या त्यांच्याकडून सॉइल घेण्याचं काम सुरू आहे. सॉइल टेस्टिंगचं काम सुरू आहे. पोलीस वसाहत आणि पोलीस ठाणे इमारत असे हे काम असणार आहे. या इमारतीचे लाईन आउट देखील झालेलं आहे. मात्र पाया खोदण्यासाठी सॉइल टेस्ट जी करावी लागते ती सध्या सुरू आहे. काम करण्याची ही प्रक्रिया आहे. सॉइल टेस्ट झाल्यानंतर एस्टिमेट होईल, त्यानंतर निविदा आणि नंतर प्रत्यक्षपणे काम सुरू, हे अशी जी काय ती कायदेशीर प्रक्रिया आहे ती सर्व होणार आहे. मात्र कंपनीच्या वतीनं ही जे सध्या तपासणीचा अहवाल ते देणार आहेत त्यानंतर त्याचा पुढील काम होणार आहे. अनेक दिवसांपासून पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीचा प्रश्न प्रलंबित होता. त्याचा हा मार्ग मोकळा झाला आहे असं म्हणावं लागेल. कारण करमाळा तालुक्याचा भौगोलिक क्षेत्र हे खूप मोठं आहे. 118 गावं या तालुक्यात आहेत आणि एकच पोलीस ठाणं, त्यामुळं पोलिसांवरती प्रचंड असा मोठा ताण आहे. त्यात मध्य रेल्वे महामार्ग देखील या तालुक्यातून गेलेला आहे, त्याचा देखील पोलिसांवरती परिणाम होतो. त्याशिवाय जेऊर ते आपलं नगर ते टेंभुर्णी महामार्ग देखील या तालुक्यातून गेला आहे. त्याचा देखील परिणाम पोलीस बांधवांवरती होतो आणि अशा स्थितीत इथं आणखी एक पोलीस स्टेशन होणं आवश्यक आहे. जेऊर आणि जिंती येथील पोलीस ठाणे देखील प्रस्तावित आहे, तो देखील लवकरच मार्ग मोकळा होईल अशा देखील चर्चा आहेत.
मात्र सध्याच्या घडीला पोलिसांसाठी ही गुड न्यूज म्हणावी लागेल, कारण पोलीस बांधवांसाठी वसाहत होणं आणि नवीन इमारत होणं ही अतिशय महत्वाची बाब आहे आणि त्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आता सध्या जे एक ठराविक अंदाजपत्रक तयार झालेलं असतं, त्यामध्ये सॉइल टेस्ट आणि हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर मागे पुढे होऊ शकतं. त्यानंतर हे प्रत्यक्षात काम सुरू होईल. करमाळा पोलीस ठाण्यात जे पोलीस बांधव कार्यरत आहेत, या ठिकाणी नोकरीला आल्यानंतर पहिला प्रश्न निर्माण होतो ते म्हणजे राहायचं कुठं. मात्र ही वसाहत झाल्यानंतर पोलीस बांधवांना पुरेशी विश्रांती घेता येणार आहे. त्यानंतर करमाळकरांना चांगली सोयी सुविधा देण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. या कामाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.